पुणे नाशिक महामार्गावरील खेड सिन्नर हा जो पट्टा आहे, या पट्ट्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम मोठ्या वेगाने नॅशनल हायवेच्या माध्यमातून चाललेलं आहे। हे काम होत असताना अनेक अपघात होत आहेत, कारण ज्या पद्धतीची काळजी नॅशनल हायवे किंवा संबंधित ठेकेदारांनी घेणं गरजेचं आहे ते न घेतल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे त्या ठिकाणी मोठे अपघात होत आहेत। संगमनेर तालुक्यात किमान 10 ते 11 लोकांचा बळी मागच्या काही महिन्यांमध्ये या रस्त्याच्या कामावर गेलेला आहे। त्या संदर्भात सगळ्या चन्नापुरीच्या ग्रामस्थांनी डॉक्टर जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली उद्याचा अल्टिमेटम हे नॅशनल हायवेला दिलं होतं की 23 तारखेपर्यंत जर हे रस्त्याची कामं संपले नाही तर आम्ही रास्ता रोको करणार आहे। त्या संदर्भात आज इथं सगळ्या पोलीस अधिकारी असतील, संबंधित ठेकेदारांचे प्रतिनिधी असतील, त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गाचे जे अधिकारी असतील नॅशनल हायवेचे, त्यांच्या समवेत बैठक झालेली आहे। तर नॅशनल हायवेने आम्हाला लेखी स्वरूपात असं दिलेलं आहे की 31 तारखेपर्यंत 31 मे पर्यंत ते हे सगळे कामं पूर्ण करतील। सर्व्हिस रोडचे कामं असतील, स्ट्रीट लाईटचे कामं असतील, ज्या ज्या काळजी घेणं गरजेचे जेणेकरून अपघात होणार नाही हे सगळे कामं ते 31 मे पर्यंत मार्गी लावणार असा शब्द त्यांनी दिलेला आहे। त्यांच्या शब्दावर मी ग्रामस्थांना विनंती केली की अधिकाऱ्यांनी जर शब्द आपल्याला दिला असेल तर आपण थोडा वेळ त्यांना दिला पाहिजे, म्हणून माझ्या विनंतीवरून ग्रामस्थांनी हे आंदोलन या ठिकाणी मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। 31 मे पर्यंत हे सगळे कामं नॅशनल हायवेच्या लोकांनी पूर्ण करावे, अन्यथा 1 तारखेला जे आहे ते रास्ता रोकोचं कार्यक्रम हा चन्नापुरी आनंदवाडीच्या परिसरामध्ये होईल।